सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल आहे माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप छान असा होणार आहे, कारण आज माझी दोन्ही पिल्लं आज पहिल्यांदा स्कूलला जाणार आहेत। तर त्यांचा पहिला डे कसा आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व मी आपली सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन भाज्या कशा बनवायच्या यासाठी एक वाटण करून दाखवणार आहे। तर व त्याचबरोबर त्याच्यापासून बनणारी रेसिपी ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा। चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। आज होती सोमवती अमावस्या, तर अमावस्या असल्यावरती जरा जास्तच साफसफाई करावी लागते, पण मी तरी काही अशीही साफसफाई करतेच। उंबरठा पूजन करायचं म्हटलं की पूर्ण दरवाजेही पुसून काढते, तर तेच काढत होते। आज अधिक महिन्यातील शेवटचा दिवसही होता, खूप छान असे मुहूर्त होते। तर आज उंबरठा पूजन तर केलंच पाहिजे ना। छान असं इथे गुलाब पाणी व गोमूत्र, हळद, कापूर मिक्स करून उंबरट्यासाठी लेपन तयार केलं। व सर्वात आधी उंबरट्यावरती लावण्याच्या आधी इथे दारावरती मी शुभ लाभ, स्वस्तिक व ओमचं चिन्ह काढते, तर खूप शुभ मानलं जातं। तर तेच काढत होते। ते काढल्यानंतरनी लगेच उंबरठा पूजन करण्यासाठी घेतलेलं होतं। मी तर फरशी पुसून मग उंबरठा पूजन करते, पण आज जरा घाई होती, कारण या दोघांना आज पहिल्यांदा शाळेत घालवायचं होतं। तर पटपट असं त्यांना वेळेत आवरून द्यायचं होतं, म्हणून डायरेक्ट उंबरठा पूजन फरशी वगैरे झाडून उंबरठा पूजन करून घेतलेलं होतं। नाही तर फरशी पुसून केल्यानंतरने खूप छान असं प्रसन्न वाटतं। तर त्यानंतरने झाडं होतं, तर तेही क्लीन करून घेतलं, म्हणजे खूप छान असं दिसतं। तर आज अमावस्या असल्यामुळे कापूरही जाळून घेतलेला होता। तर रांगोळी काढायला आता टायमिंग नव्हता, म्हणून हे मी बनवलेले जे रांगोळीचे मॅट आहेत तर तेच टाकलेले आहेत। कसं वाटतं तेही नक्की मला कमेंट करून सांगा। व तुम्ही अमावस्येला किंवा मग विशेष वारी काय असेल तर उंबरठा पूजन करता की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा। तर रात्री सर्व चकाचक करून झोपल्यामुळे सकाळी अशी घाई गडबड होत नाही, तर पटकन असं आपल्याला स्वयंपाकाला लागायला होतं। तर एक मसाला करून दाखवणार आहे सुक्या भाज्यांसाठी। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत व खोबरं व पांढरे तीळ, तुमच्या आवडीनुसार सामान कमी जास्त करू शकता, किंवा मग यातील 3 वस्तूपैकी एक वस्तू नसली तरीही चालून जाईल। त्यानंतर कसुरी मेथी आहे, तर ते थोडीशी गरम करून क्रश करून घेतले व इथे किचन किंग मसाला आहे, तर तो 2 चमचे टाकलेला आहे। व इथे कांदा लसूण मसाला आहे, तर तो 1 ते 1.5 चमचा टाकला, कारण या दोघांनाही यातीलच भाज्या देणार आहे, त्यामुळे मी तिखट थोडंसं कमी केलेलं आहे। लसूण, हळद, धने पावडर, थोडासा चाट मसाला व मिरची पावडर हे टाकून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ आपण भाजी बनवताना भाजीच्यानुसार कमी जास्त प्रमाण वापरू शकतो। तर तयार झाला आपला हा मसाला। सकाळच्या घाई गडबडीत सुक्या भाज्या पटकन होतात, तर नक्कीच हे मसाला तुम्ही करून ठेवा, खूप उपयोगी आहे। तर रात्रीच मी ते भेंडी स्वच्छ करून नितळण्यासाठी ठेवलेली होती, तर इथे कट करून घेतलेलं आहे। तेलामध्ये इथे मी भेंडी आहे तर ते आधी थोडीशी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे त्यातील जी चिकटपणा आहे तर तो निघून जातो व भेंडी खूप छान अशी चवदार लागते। तर अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं गरम फास्ट गॅसवरती इथे मी त्याचा चिकटपणा कमी केलेला आहे व भेंडी आपली चांगली मऊ अशी शिजलेली आहे। तर इथे तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये 1 चमचा मोहरी व जिरे टाकून ते चांगले फुलले की यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला 2 ते 3 चमचे टाकून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। थोडंसं परतलं की त्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली भेंडी आहे तर ती टाकून मिक्स करून घ्यायची व थोडंसं पाण्याचा एक शितोडा देऊन एक 5 मिनटं फक्त झाकण देऊन ठेवायचं। तयार झाली आपली पटकन होणारी ही मसाला भेंडी। तर अशाच मी नवनवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत राहील व तुम्हाला या मसाला वापरून कोणती भाजी बनवून पाहिजे आहे तर त्याचीही मला नक्की कमेंट करा, मी नक्की बनवून दाखवेल। तर विविध आपण यापासून भाज्या बनवू शकता। तर सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी देण्यासाठी हा मसाला खूप उपयुक्त आहे। तुम्ही हा मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, आठवडाभरासाठी करू शकता, किंवा मग 4 ते 5 दिवसासाठीही तयार करून ठेवू शकता। नक्की करून ठेवा व वापरून पहा। त्यानंतर या दोघांना आता डब्बा द्यायचा आहे, तरी ते मी लहान लहान उत्तप्पे बनवलेले आहेत, म्हणजे त्यांना खायलाही खूप मस्त वाटेल व पटकन संपवतीलही। तर त्यांनी डब्बा पूर्ण फिनिश करून आणलेला होता, नाहीतर घरी खायचं म्हटलं की खूप नाटके करतात। तर आता रोजच यांच्यासाठी काही ना काही वेगवेगळं बनवून द्यावे लागणार आहे। तर यांना प्ले ग्रुपला टाकलेलं आहे, तर जास्त वेळ स्कूल नाही, पण त्यांना डब्बा द्यावा लागणार आहे। तर आवनला आज सोमवार होता, तर इथे खिचडी बनवलेली होती व साईड बाय आमचाही नाश्ता तयार झालेला होता। त्या दोघांना देवबाबाच्या पाया पडा, मी पहिल्यांदा शाळेत निघालोय म्हणा।
तर आज कसा प्ले ग्रुप का होईना पण त्यांचा पहिला स्कूलचा दिवस होता. तर देवाच्या व आमच्या दोघांच्या व त्यांच्या मामाच्याही पाया पडून त्यांनी सुरुवात केलेली होती. पाया पडा. हां चला. हां पाया पड अंदी. पप्पाच्या पाया पड की. दादा चल तर तू या. माझ्या नाही पडायचं मम्माच्या. बया बया इकडे या बया. पाया पड माझ्या. अगं माझं पिल्लू तू दादा तुला नाही पडायचं माझ्या पाया. अगं माझी पिल्ल कुठे चाललाय. कुठं चाललाय. कामाला वय. कामाला जायचंय दादा. ए ह्यांना म्हणलं कुठं जायचं म्हणतात कामाव. अरे अरे बाय. चला. अयो बाई बुटॉन बिटॉन सगळं नवीन नवीन आणलंय माऊ दाजीला. चला. त्यांचा पहिल्या दिवसाचा आनंद तर पाहताय ना. यांना पळायला मिळालं म्हणजे बाद झालं. नंतरनी पण खूप छान असे राहिले. पहिल्या दिवसामध्येच अजिबात रडले वगैरे नाहीत. त्यांच्या टायमिंगच्या आधीच आम्ही थोडंसं आणाय गेलो होतो. म्हणजे म्हणलं पहिला दिवस आहे तर त्यांना जरा थोडंसं सवय पण झाली पाहिजे, रडले नाहीत पाहिजे. त्यामुळे थोडं लवकरच आणण्यासाठी गेलेलो होतो. व घरी आल्यानंतरनी तर लगेचच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर त्यांची तर काही मजा मस्ती चालूच असते. पूर्ण भिंतीवरतीच त्यांचा अभ्यास चालू होता. तर त्यांना अशा प्रकारे एक पान व पेन दिला होता. म्हणून म्हटलं करा यावरतीच, नाही तर डायरेक्ट भिंतीवरतीच लिहायला सुरुवात करतात. तर काही का होईना पण अभ्यासाची तर सुरुवात त्यांनी आधीपासूनच केलेली होती. व आता आले की 2 दिवस झाला, आता आले की लगेचच अभ्यासाला बसतात. तर खूप छान असं वाटतं. त्यांना अशा प्रकारे काही येऊ न येऊ पण अभ्यासाची तर त्यांना आवड आहे. तर हे मात्र त्यांच्याकडून दिसतंय. त्यानंतर दुपारी त्यांना झोपून आता माझं इथं काम चालू झालेलं होतं. तर थोडासा आराम करून मी ते झाडं जी आणलेली होती तर ते रिपोर्टिंग करत होते. तर नवीन झाडे आणलेली आहे तर ती लावायची होती. तर सर्व कामे मी आता करून घेते. कारण हे दोघे जर जागे असले ना तर मला अजिबात काही करून देत नाही. तर मध्ये मध्येच करतात. तरीही मी काम करत होते तोपर्यंत तर दादा उठून आलेलाच होता. तर सर्व झाडं व कुंड्या भरून घेतलेल्या होत्या. 1-2 राहिलेल्या आहेत त्या उद्या करायच्या आहेत. तर जेवढ्या झाल्या तेवढ्या मी इथे भरून घेतलेल्या होत्या. तर मला झाडे लावायला खूप आवडतात. तर इंडोर प्लांट आणलेले आहेत तर तेच आता लावायचं आहेत. हे दोघे तर काही ठेवत नाहीत पण जास्त काही नाहीत. पण एक जे केलं की झाडे आहेत तर ते आणलेली होती तर तेच आता मी लावत होते. तर घरामध्ये खूप छान असं वाटतं झाडे लावल्यानंतरनी. तर सर्वांना छान पाणी देऊन अंघोळ घालून घेतलेली होती व सर्वांना जागच्या जागेवर ठेवून दिलेलं होतं. तुम्हालाही झाडे लावायला आवडतात की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. इव्हिनिंगला दिवाबत्ती करून घेत होते तर यांची लुडबुड झालीच पाहिजे. तर यांना आता सवयच लागलेली आहे. तुळशीपाशी नेऊन इथे अगरबत्ती लावायची तर त्यांनाच ते देत होते. तर त्याशिवाय ते काही बाजूला सरत नाही व मलाही काहीच दिवाबत्ती करून देत नाही. तर त्यांना त्यामध्ये नादवून मी पटकन असं इथे आज अमावस्या होते तर कापूर लवंग हे सर्व जाळून घेतलं व पूर्ण घरामध्ये फिरून घेतलेलं होतं. इव्हिनिंगला खूप छान असं इकडे व सूर्यप्रकाश मंदिरामध्ये खिडकीतून येतो तर खूप छान असं मंदिर अगदी उठून दिसतं. तर त्यानंतर तुळशीलाही ते मी पुन्हा लावलं कारण त्यांनी ठेवून आल्यानंतर पुन्हा घेतलेलं होतं. तर आता स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर आज भरपूर भाज्या घालून मसाले भात करायचा होता. तर सोयाबीनही यामध्ये घालते कारण या दोघांना सोयाबीन आवडतं. तर तेच भिजत घातलेलं होतं व इथे शेवग्याच्या शेंगा थोड्या जाड होत्या. म्हटलं भाजी काही होणार नाही तर इथे मी मसाले भातामध्ये टाकलेले होते. चव खूप छान अशी भाताला आलेली होती व फ्लावर उद्या करायचा होता. तर म्हटलं लगे हात आपण त्याला कट करून ठेवू म्हणजे सकाळची गडबड होणार नाही. व मी फ्लावरही हा मसाला वापरून केलेला होता. खूप छान असं झालेला होता. तर तुम्ही नक्कीच तो मसाला करून ठेवा. खूप छान असं आपल्या सुक्या भाज्या आहेत तर त्या सकाळच्या होतात. व तुम्हाला टोमॅटोच्या बिया काढायला आवडतात का. तर मी तरी टोमॅटोच्या बिया अजिबात चिरताना घेत नाही. तर तुम्ही घेता की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा.
तर सर्व भाज्या आहेत तर त्या कट करून घेतल्यावर माझं B12 व कॅल्शियम कमी आहे तर मला जास्त वेळ उभा राहून काम करता येत नाही, तर पटकन आपली अशी मांडी घालून सर्व एकत्र कट करून घेतलेलं होतं. त्यानंतरने खडे मसालेही काढून घेतलेले होते. मसाले भाताला खरी चव तर खडे मसाल्यानेच होते. या दोघांनाही खूप छान आवडलेला होता भात, तर त्यांनी खाल्ल्यावर यांची लुडबुड चालूच होती. कसं लागतंय तिखटच नाही. सर्व खडे मसाले काढून घेतले व कोणाला सवय आहे खडे मसाले काढले की दालचिनी खाण्याची, मला तर आहे. तर यांना असंच खालीवर घेऊनच मला स्वयंपाक करावा लागतो. तर सर्व भाज्या एकत्र कट करून घेतल्या म्हणजे पटकन असा आपला भात बनवून तयार होतं. तरी ते मी भात टाकलेला आहे व त्यानंतर लगेच खिरीची तयारी करून घेतलेली होती. त्याच्या आधीच मी दूध उकळवण्यासाठी साखर टाकून ठेवलेली होती. तर आधी चपात्या करून घेतल्या व त्यानंतर खीर करून घेतली, कारण आवंडा उपवास असतो त्यामुळे काहीतरी असेच गोड करावं लागतं. आज आमरस चपातीला सुट्टी देऊन आज खीर चपातीचा नंबर होता, नाहीतर मग आमरस चपाती हा ठरलेला बेत होता. त्यानंतर मनुके काढले की लगेचच आला. यांची लुडबुड सारखी चालू असते, त्यांना पाहतच मला स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक तर थोडा असतो पण या दोघांनाच पाहत करता करता माझा भरपूर वेळ स्वयंपाकामध्ये जातो. तर दुधामध्ये इथे टोमॅटो टाकून पळून गेलेले होते व इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकते. खिरीला खूप छान अशी चव येते. तर इथे मी बटरस्कॉचचा फ्लेवर आणलेला होता, खूप छान असा वास येत होता. तर आता इथे मी थोडंसं ड्रायफ्रूट आणि शेवया तुपामध्ये भाजून घेते म्हणजे आपल्या खिरीला चव खूप छान अशी येते. तर तुम्हीही नक्की करावं. पातेलं बारीक घेतल्यामुळे हा उद्योग झालेला होता. तर खीर पटकन अशी आलेली होती. तर खीर करताना थोडं मोठं पातेलं घ्यायचे, मी थोडीच होती म्हणून बारक्याच पातेल्यामध्ये घेतलेली होती, पण माझंच अंगलट आलेलं होतं. ते थोडंसं साफसफाई करून मग त्यानंतरनी कस्टर्ड पावडर टाकलेले होतं. यांचे उद्योग पहा मागं कशा प्रकारे चाललेले आहेत. पूर्ण ड्रॉवर्स आहेत तर ते उघडून त्यातून काही घेतात व काही खाली घेतात. तर तयार झालेला आहे आपला भरपूर भाज्या घातलेला मसाले भात. कसा झाला तो मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तशी चव झालेली होती. तर अशा प्रकारे आजचा आमचा मेनू होता. तर सकाळचीच भेंडी होती तर तीच म्हणले मी तोंडी लावण्यासाठी घेतो. जेवण वगैरे झाल्यानंतर टेरेसला तर आता ठरलेलं रुटीन आहे तर गेलेलं होतं. तर यांची मस्ती इथे चालूच होती. माझे ब्लॉग आवडतात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगावं. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. अजून तुम्हाला कोणते ब्लॉग पाहिजेत तेही नक्की सांगा. धन्यवाद.